दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक महापालिकेचे मुख्यालय आजपासून पुष्पोत्सवाने दरवळणार आहे। 1996 सालापासून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी भव्य पुष्प महोत्सव आयोजित करण्यात येतो। यंदाच्या वर्षीही नाशिक महानगरपालिकेच्या वतीने राजीव गांधी भवनच्या प्रांगणात पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या पुष्पोत्सवाचा शुभारंभ प्रसिद्ध मराठी नाटक आणि सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, नगर रचना विभागाचे अधिकारी प्रशांत पगार, संजय अग्रवाल आदींसह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पदिंडीचं आयोजन करण्यात आलं। महापालिकेच्या प्रांगणात वाजत गाजत पुष्पदिंडीचे स्वागत देखील करण्यात आले। तर पुष्प महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नाशिक शहरातील मूकबधीर विद्यार्थ्यांनी या पुष्पोत्सवाला भेट दिली। विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची माहिती विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली। पुष्प महोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या प्रांगणात सेल्फी पॉइंट, मिनिएचर लँडस्केप तसेच मुख्यालयाच्या 3ही मजल्यांवर फुलांच्या गटातील विविध मांडणी, यामध्ये विशेष करून गुलाब पुष्प, मोसमातील फुले, फळभाज्या, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बॉन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या अशा विविध प्रकारच्या सजावटी नाशिककरांना बघायला मिळणार आहेत। सगळ्यात आधी नाशिक महानगरपालिकेचं अत्यंत अभिनंदन करेन, कारण अप्रतिम म्हणजे मी इतक्या ठिकाणी इव्हेंट्सना आणि सगळ्या ठिकाणी मी जात असते, पण आज मला इतकं छान वाटतंय कारण फुलं हा माझा आवडता विषय आहे आणि फुलांना घेऊन इतकं सुंदर कलाकृती बघायला मिळतात। आणि मी आता ते ऑर्किडचं सगळा तो पूर्ण फुलांनी केलेलं सगळं क्रिएशन बघितलं, ते इतकं सुंदर आहे, त्यामुळे छान वाटतंय। आणि पुष्पोत्सव म्हटल्यावर मी एक्साइटेड झाले होते। आणि मी नाशिककरांना एवढं सांगेन की तुमच्या शहरामध्ये आणि फुलांनी बहरलेली उत्तम कलाकृती आहे ती नक्की बघा, कारण म्हणजे कसं असतं की आम्ही एवढं ट्रॅव्हल करत असतो, एवढं म्हणजे हेक्टिक असतं शेड्यूल, पण अशा ठिकाणी जेव्हा येतो ना तेव्हा आम्ही पण रिलॅक्स होतो, त्यामुळे आम्हाला छान वाटतंय। मला खूपच म्हणजे मस्त वाटतंय। आज मी एवढं सांगेन की नाशिकला मी मागच्याच वर्षी शूट केलं होतं माझ्या एका चित्रपटाचं, आणि नाशिकचं सौंदर्य बघून, हिरवळ बघून आणि स्वच्छता बघून मला खूप छान वाटलं। आणि एक पुणेकर आणि मुंबईकर आता असं वाटतं की याचा खूप आनंद आहे। दरम्यान या पुष्पोत्सवाच्या निमित्तानं उद्यान विभागाच्या वतीनं विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। या स्पर्धेत विजेते झालेल्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं। तसेच नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागीय उद्यान विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धेत नाशिक पूर्व उद्यान विभागाने बाजी मारली। या विभागाचा प्रथम क्रमांक आलाय। या पूर्व विभागातील उद्यान कर्मचाऱ्यांचे केतकी माटेगावकर व आयुक्त अशोक करंजकर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला। अनेक मान्यवर, महापालिकेचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित नाशिककरांच्या उपस्थितीत आजचा पुष्पोत्सवाचा शुभारंभ संपन्न झाला। आज महापालिका आमच्या तिघांनाही नवीन नाही आणि दरवर्षी हा कार्यक्रम भरतो, आपण उत्साहाने साजरा करतो आणि त्याच्यामुळे नवीन विभाग प्रमुखाला किती फरक पडतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे भदाणे साहेब आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आज अतिशय चांगला इथे पुष्प महोत्सव भरलाय। आम्ही बरेचसे आज इथे मॉडेल्स बघितले, वेगवेगळ्या स्पर्धा होत्या आणि ते मॉडेल्स बघत असताना एक जाणवलं भदाणे साहेब की गार्डन तयार करणं सोपं आहे परंतु मेंटेन करणं अवघड आहे। त्याच्यामुळे आपल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या एक नवीन दिशेकडे नाशिकच्या विकासाला घेऊन जाणार आहेत आणि त्या चिरकाल टिकतील। या पुष्पोत्सवामुळे
आपल्या सर्वांना एक वेगळी ऊर्जा मिळते, विविध विभागाला आपल्याला सर्वांना एक चांगलं काम मिळतं आणि नाशिककरांना एक चांगला पुष्प महोत्सव बघायला मिळतो. त्यामुळेच आपली पृथ्वी जी आहे ही सजलेली आहे, ही नटलेली आहे आणि ह्या ठिकाणी ही पुष्प प्रदर्शन भरवून विविध स्पर्धा घेत नाशिक महानगरपालिका सर्व नागरिकांना या प्रदर्शनामध्ये वर्षानुवर्ष सहभागी करून घेते. नाशिक महानगरपालिकेला उद्यानांचं शहर जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही किंवा जॉगिंग ट्रॅकचं शहर जरी म्हटलं तरी ते देखील वावगं ठरणार नाहीये. इतकी उद्यानं आणि एवढे जॉगिंग ट्रॅक आज नाशिक महानगरामध्ये आहे. राहुल भाऊंनी सांगितलं उद्यान उभं करणं तसं सोपं असतं, परंतु त्याची निगराणी राखणं हे अवघड असतं. परंतु त्याच्यावरती आता भदाणे साहेब लक्ष देत आहेत आणि नक्कीच काही कालावधीमध्ये माझी आयुक्तांना देखील विनंती राहील की हे सगळे उद्यान आपले टवटवीत कसे राहतील, चांगले कसे राहतील ह्याच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये आपण लक्ष द्यायला पाहिजे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.